काल आपल्या सगळ्यांचे सहकारी आकाश दुबैया यांचा निर्गुण खून झाला. मागच्या 1 महिन्यापासून जर आपण पाहिलं तर जवळपास 2 खून झालेले आहेत श्रीरामपूरमध्ये आणि 5-6 ठिकाणी हाफ मर्डरचे केसेस झालेले आहेत आणि हे वारंवार सातत्याने होतं. गोळीबार तर हा रोजचा झालेला आहे. छोटे मोठे हल्ले रोजचे होत आहेत, परंतु प्रशासनाने याच्याकडे मागच्या 3-4 वर्षापासून सारखं दुर्लक्ष केल्यामुळं हा सगळा गोंधळ तयार झालेला आहे. आणि या गोंधळातून शेवटी श्रीरामपूरकर हा त्यांचा संयमाचा बांध तुटलेला आहे. सगळे श्रीरामपूरकर आणि सगळ्या पक्षाचे जोडे वाजवून सर्व पक्षी आम्ही सगळेजण एकत्रित आलो आहोत. व्यापारी एकत्रित आलेले आहेत, श्रीरामपूरची आम जनता रस्त्यावरती आलेली आहे आणि आमची आता फक्त एकच मागणी, या गुंडांचा बंदोबस्त करा, त्या गुंडांना कुठेतरी थांबवा. आणि श्रीरामपूरची जनता आता श्रीरामपूरमध्ये राहायचं का नाही हे ठरवायला लागली. श्रीरामपूर शहर सोडून जायची वेळ आली आहे. त्यामुळं एकतर यांना इथं राहू द्या, नाहीतर आम्ही बाहेर जातो. म्हणजे अशातला एक प्रकार झालेला आहे. परंतु आम्हाला खात्री आहे की आज ज्या पद्धतीने हिंदुत्वाच्या नावाखाली यांनी जो हौदाच घातला होता, याला सरकार कुठेतरी पायबंद घालेल, याला कुठेतरी थांबवेल, याची आता आम्हाला खात्री वाटायला लागलेली आहे. आमच्या प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे की यांच्यावरती मोक्काची कारवाई दाखल, या सर्व स्टोरीवरती पूर्ण खालपासून ते वरपर्यंत यांच्या सगळ्यांच्याच वरती मोक्काची कारवाई झाली पाहिजेत, यांची तडीपारी झाली पाहिजेत आणि आकाश बेग आणि इतर काही जे गुन्हे असतील याच्यामध्ये यांना जन्मठेप ते फाशी शिक्षा झाली पाहिजे. या ठिकाणी सर्वांनी मिळून आज संध्याकाळी 5 वाजता आमची मीटिंग आहे. त्यानंतर बुधवारी 11 वाजता सकाळी मोर्चा निघणार आहे श्रीरामपूरमधून. तालुक्यातून या ठिकाणी लोक येणार आहेत. कारण आता प्रत्येक गावामध्ये यांचा त्रास झालेला आहे. श्रीरामपूर शहरातच नाही, रामपूर सारखे एक छोटं गाव आहे, त्या ठिकाणी वाळू चुरून नाही दिली म्हणून त्या लोकांना इथं आले की श्रीरामपूरमध्ये मारलेलं आहे. त्यांनी विचारून कुठला आहे, रामपूरचा का, लगेच मारलेलं आहे. असं झालं असेल तर प्रत्येकाला यांचा त्रास झालेला आहे. त्यामुळे पूर्ण तालुक्यातून या ठिकाणी लोक जमा होणार आहेत. एक मोठ्या मोर्चाचं नियोजन बुधवारी सर्व पक्षीय, सर्व धर्मीय आणि सर्व आम श्रीरामपूरकरांच्या वतीनं मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आणि त्यानंतर प्रशासनाला निर्वाणीचा इशारा देऊन आम्ही निवेदन देणार आहोत आणि त्यानंतर बंद आम्ही संपवणार आहोत. हा बंद काल चालू झालेला आहे. श्रीरामपूरच्या सर्व लोकांचा आम्ही शतशः धन्यवाद देतो, कारण त्यांनी जर ही हिंमत नसती दाखवली तर हा बंद झाला नसता. त्यामुळे हा बेमुदत बंद हा बुधवारपर्यंत चालणार आहे. उद्याही हा बंद असणार आहे. बुधवारी मोर्चानंतर हा बंद आम्ही संपवणार आहोत. या ठिकाणी कठोर कारवाई झाली पाहिजे, मोका अंतर्गत झाली पाहिजे. या ठिकाणी जे श्रीरामपूर शांतता अशीच परिस्थिती निर्माण करायची असेल तर श्रीरामपूर तालुक्यामध्ये सगळे जनमंडळाचे धंदे बंद केले पाहिजे. ते बंद करण्याच्या संदर्भात मी पालकमंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल त्यांच्यावर पोलिसांना सक्त आदेश देऊन या ठिकाणी कारवाई करून ते बंद केले पाहिजे. या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण कारवाईच्या संदर्भात आम्ही शासनाकडे पाठपुरावा करतो. शासनाचं काम आहे त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखणं, टू मेंटेन लॉ अँड ऑर्डर. आणि शासन म्हणजे तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था पाळत नसेल त्याला शिक्षा करणं, त्याला शासन करणं हे शासनाचे काम आहे. मग जर असतो मी गुन्हेगारी त्या माध्यमातून जर समाजाला देखील धडकून असेल तर त्याची कारवाई करायची जबाबदारी कोणावरती, की त्याची कारवाई करायची जबाबदारी पोलिसावरती आहे. पोलीस कशासाठी आहे हे त्यांचं कामच आहे. आणि म्हणून पोलिसांकडे सारी माहिती असते, कोण गुन्हे राहिले, कोणी किती गुन्हे केले याची सगळं रेकॉर्ड असतं, सगळे नोंद असते. तेव्हा शासनाने कायदा केला. जर अशा प्रसंगी जर शासनाला कठोर कारवाई करायची असेल त्याला महत्वाचं काय आहे मोका. मग संघटित गुन्हेगारी जर त्याची फोपल असेल तर पोलीस खात्याने मोका अंतर्गत त्या संबंधितावरती कारवाई केली पाहिजे. संघटित ते गुन्हेगार आहेत. मोका कायदा संघटित गुन्हेगारी लागू होतो आणि म्हणून त्या ठिकाणी शासनाने ही जर कारवाई केली ते सर्व थांबून जाईल. यासाठी तालुक्याला मंदार आहेत, प्रांत आहेत, त्यांच्याकडे अधिकार आहे ना. चुकीचे काम करतात, मोठा गुन्हेगार असेल त्याला ते तडीपार करू शकतात. ते तडीपारची कारवाई काय करत नाही ती केली गेली म्हणजे तर जिल्ह्याला कलेक्टर आहे, जिल्ह्याला SP आहे, या आढावा घ्यायचा आणि त्याप्रमाणे चुकलं असेल तर संबंधित आधाराला त्याप्रमाणे आदेश द्यायचे
किंवा तेवढं काम करत असेल आणि पालकमंत्र्यांसाठी असतो. पालकाचं काम आहे की जिल्ह्यामध्ये कुठे चुकीचं चालू असेल त्यांचं ते त्या लोकांनी मदत करणे. बघ पालकमंत्री काय करत असतात, काही चांगले अधिकारी नसेल ते बनवून टाकायचे, म्हणून चांगले अधिकारी आणायचे. हे पालकमंत्री काम आहे, त्यांनी सुद्धा जबाबदारी घेतली पाहिजे. आणि त्याप्रमाणे जर या सर्वांनी जबाबदारी घेतली, या तालुक्यातल्या या जिल्ह्यातलं जी गुंडगिरी आहे ती संपूर्णपणे संपल्याशिवाय राहणार नाही. श्रीरामपूर शहरामध्ये जे घटना झालेली आहे, आकाश यांच्या बाबतीमध्ये जे त्यांचा जो खून झालेला आहे, निर्गुण खून झालेला आहे, त्यांचे वडील चुलते दोन्ही नगरसेवक या शहरामध्ये होते. आणि अशा माणसाचा या ठिकाणी खून होतो, एक साध्या जेवणाच्या कारण मोठा खून झालेले. याला कारण पोलीस प्रशासन लक्ष करत आहे की अवैध धंद्यामध्ये त्यांचं फार लक्ष आहे, की त्याच्यामध्ये पार्टनरशिप आहे, या लोकांची पार्टनरशिप सुद्धा त्या धंद्यामध्ये आहे. आणि मग असे 2 नंबरचे धंदे वाढत गेल्यामुळं हे सगळी गुंडगिरी वाढलेली. ही गुंडगिरी थांबवण्यासाठी श्रीरामपूर शहराचे सर्व नागरिक या ठिकाणी बसवले. खऱ्या अर्थाने श्रीरामपूर हे सगळे नवीन आहे, सगळे जाती धर्माचे लोक या ठिकाणी आहे, असं काही नाही, सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी. आणि अशा बाबतीमध्ये जर घडत असेल तर अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि म्हणून पुढील सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे, यासाठी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री असेल, पालकमंत्री असेल किंवा आमचे शिवसेनेचे नेते असतील, एकनाथरावजी शिंदे साहेब, या सर्व लोकांना आम्ही भेटून या श्रीरामपूर शहरामध्ये शांतता कशी लाभेल अशा गोष्टी प्रशासनाला त्यांना आदेश द्यायला. ठिकाणी अतिशय मोठ्या हिमतीने मी ती केस दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्या ठिकाणचे PSI देशमुख साहेब असतील किंवा आणि कोणी ते ऍडिशनल SP असतील, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आता केस दाखल करू नका, तुमचं उद्याचं इलेक्शन आहे, इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही काय करते करा. म्हणलं माझं इलेक्शनचं काय व्हायचं असेल तर होऊ द्या, पण मला केस दाखल करायची आहे. आणि म्हणून मी ती केस दाखल केली. परंतु त्या केस दाखल केल्यानंतर त्यांनी आरोपी माझ्या समोर आणले, पण ते आरोपी मला योग्य वाटले नाही. मला ते माहित नाही की हे आरोपीच आहे म्हणून असं मला वाटले, तर जे होते ते खरे आरोपी त्यांनी दाखवले नाही. आणि म्हणून मी सांगितलं की ते आरोपी नाही आहेत. आणि माझा पाठपुरावा चालू आहे. आमदार साहेबांनी विधानसभेमध्ये तो अतिशय मोठा प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्यालाही त्यांनी केळाची टोपली दाखवली पोलीस लोकांनी की या ठिकाणी असं काही घडलं नाही. अशा पद्धतीने पोलीस डिपार्टमेंटचं काम आहे. आणि माझ्यासारखा गेल्या 40 वर्ष या श्रीरामपूर नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करतो, 2 वेळेस आमदार म्हणून काम करतो. मला असे छोट्या गोष्टी खोटं बोलायचं कारण काय आहे? मला काही गरज नव्हती खोटी बोलायचं. आणि जर मी त्या ठिकाणी गेलो असतो तर मग काय झालं असतं? माझी गोळी ती अतिशय 2 फुटावरून ती गोळी गेलेली. मुरकुटे साहेबांच्या कारखान्यावरती आम्ही जाण्याचा प्रयत्न केला आतमध्ये, परंतु एक गेट अर्धा गेट बंद असल्या कारणाने आम्हाला मध्ये जाता नाही आलं. आणि म्हणून आम्ही गाडी रिव्हर्स घेत असताना आमचा गोळीबार झाला. आणि म्हणून ती गोळी पाटक गेली का कोणी गेली माहित नाही. आणि अशा पद्धतीने पोलीस लोकांचा तपास असतो. आता योग्य चालवायचं का नाही चालवायचं हे प्रशासक आणि राजकीय लोकांच्या हातात आहे, दोघांच्या हातात या. प्रशासनाला आपण जबाबदार होऊन चालत नाही, राजकीय पण याच्यामध्ये जबाबदारी असते. राजकीय जे नेते त्यांनी पण ठरवलं पाहिजे का खरं आहे का खोटे आहे, हे तिथपर्यंत त्यांनी पण गेलं पाहिजे. आता आम्ही किती जर प्रयत्न केला तर हे सगळं जर त्याला निर्णय द्यायचा असेल तर तेच देऊ शकतात. या ठिकाणी काल श्रीरामपूर शहर बंद होतं. आकाश दुबे याचा जो निर्गुण खून झाला, या खुनाच्या निषेधार्थ कालपासून बेमुदत आंदोलन या ठिकाणी चालू आहे. या श्रीरामपूर शहराची आजचं वास्तव असं आहे की हिंदू गुंडांपासून हिंदू समाजाची सुरक्षा होण्याची गरज आहे. यासाठी या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी चालू आहे. या श्रीरामपूर शहर आणि तालुक्यामध्ये काही आउटसाइडर एलिमेंट्स आहेत आणि त्यांनी हिंदुत्वाचा एक प्रयोग करायचं ठरवलं वेगळ्या पद्धतीचा. परंतु त्यामधून एक हिंदुत्वाचं व्यापारीकरण होऊन हिंदुत्वादी गुंड तयार झाले आणि या गुंडांचा हिंदू समाजाला फार मोठ्या प्रमाणावर त्रास निर्माण झाला. हिंदू समाजाच्या मुली पळून नेल्या जात आहेत, हिंदू समाजाच्या मुलींवर अत्याचार होतो, हिंदू समाजाच्या मुलींची छेडछाड केली जाते. या ठिकाणी श्रीरामपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी फोफावलेली आहे, मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे आहेत. या श्रीरामपूर शहरामध्ये 10 कोटीचं ड्रग्ज सापडतो. या ड्रग्जचा मेळापर्यंत तपासच जात नाही.
मेट्रोफिनची इंजेक्शन, नशेची इंजेक्शन विकली जातात. एक तरुण पिढी श्रीरामपुरातली पूर्णपणे इंजेक्शन आणि ड्रगनी बरबाद झालेली आहे. याचे गुन्हे दाखल होतात, परंतु त्याच्या मुळापर्यंत या ठिकाणी या मुळापर्यंत जात नाहीये तपास. आणि पोलीस पूर्णपणे निष्क्रिय आहे. पोलीस फक्त क्लिनिकल यंत्रणा या ठिकाणी राबवते. पोलिसांची श्रीरामपूर शहरामध्ये दहशत नाही. आणि म्हणून पोलिसांच्या विरोधामध्ये आणि या गुंडांवर कारवाई व्हावी या मागणी करता, मोकाची कारवाई व्हावी या मागणी करता खऱ्या अर्थानं हे बेमुदत आंदोलन आहे. या दृष्टीने हिंदू समाजाला, साऱ्या श्रीरामपूर शहराला न्याय मिळाला पाहिजे अशी या आंदोलनाची मागणी आहे. पोलिसांवरचा दबाव कमी झाला पाहिजे. पोलिसांना जे पोलिसिंग असतं, कुठलं ऑपरेशन करणं, ज्याच्याबद्दल तक्रार येते ती तक्रार खरी घरी नोंद करून घेणं, याचं स्वतंत्र मिळालं तर सगळं सोपं होऊन जाईल. परंतु पोलिसांना असं सांगितलं जातं की या संघटित गुन्हेगारांचे नाव घ्यायचे नाही, त्यांच्या नावाने या फार दाखल करायचं नाही, इथपर्यंत वरतून आदेश येतात. त्याच्यामुळे पोलिसांना मोठा दबाव असतो आणि या सगळ्यात चुका पोलिसांच्या आहे आणि राज्य शासनात बसलेल्या काही नेतेमंडळींचा दबाव या सर्वांवरती असल्यामुळं या सगळ्या घटना वाढत आहेत. लहानपणापासून श्रीरामपूर पाहता काय वाटतात त्यावेळेच्या हप्त्याला काय बघायला कोणताही राजकीय पक्ष जरी सत्तेत आला त्यावेळेस काँग्रेसचं सरसगट वरपासून खालपर्यंत सरकार होतं. पण ते छोट्या गोष्टीची जेव्हा तक्रार झाली तेव्हा स्वर्गीय शास्त्री साहेबांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला होता. म्हणजे ते आमदार होते, शिर्डी संस्थांचे अध्यक्ष होते, परंतु कायदा त्यांच्यापेक्षाही मोठा होता. आणि जो माणूस पोलीस स्टेशनला जात होता त्यावेळेस ते आमदारावर सुद्धा गुन्हा दाखल करत होते. इथपर्यंत कायद्याची मोकळीक आणि कायद्याला स्वतंत्र होतं. त्यावेळेस वरतून पोलिसांना फोडीत नव्हते. हे स्वतंत्र आज हिरावून गेलेलं आहे. पोलिसांना त्यांची स्वतंत्र संपलेलं, ते स्वतंत्र दिलं तर 2 तासामध्ये सगळं काम होतं. तर काय भूमिका असणार आहे? तर सर्व गावकरी मंडळांनी, सर्व पक्ष आणि सर्व संघटनेच्या लोकांनी मिळून जो आता गाव बंद करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यावरती आम्ही ठाम आहोत आणि आम्ही बुधवारी मोर्चाचं आयोजन करतोय. त्यासाठी परत प्रमुख काही माणसं बसून बारकाईने कसं नियोजन करता येईल त्याच्यामध्ये जास्त लोक सहभागी होतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. दिवसापासून गाव बंद आहे, चाकरी ठिकाणी थांबलेलं आहे. कसं बघता एक नगराध्यक्ष म्हणून काय झालेलं? ते लोकांचीच मागणी आहे, सगळी व्यापाऱ्यांचीच मागणी आहे. अनेक डॉक्टर लोकांना खंडणी मागितलेली आहे, अनेक व्यापाऱ्यांकडून पैसे घेतले गेलेले आहेत, त्यांना ब्लॅकमेल केलं गेलं आहे. त्याच्यामुळे व्यापाऱ्यांची आणि सगळे डॉक्टर असतील, सगळ्या प्रोफेशनलचे सगळे लोक असतील, त्या सर्वांची मागणी आहे. त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. आम्ही कुणावरती बळजबरी केलेली नाही. आमची अपेक्षा आहे की त्यांच्यावरती मोठ्याची कारवाई झाली पाहिजे. काल जरी एसपी साहेबांनी लिहून दिला असलं तरी अजूनही तो काही गुन्हा दाखल झालेला नाही किंवा त्याचा प्रस्ताव गेलेला नाही. तो गेला तर आम्ही थांबायला तयार आहे. ते कशामुळे घडलं त्याची पार्श्वभूमी 4-5 वर्षापासूनची आहे की या संघटित गुन्हेगारांना एवढा हवा आहे की ते लोकांना सांगतात की तुम्ही पोलीस आमचा वापर करू शकत नाही. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांच्या नावाने फिर्याद घेतली जात नाही. पोलीस सांगतात कशाला भानगडीत पडतात. पोलीस त्यांचे 40% पोलीस त्यांचे कपडे घालून काम करतात आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाला पोलिसाचा आधार वाटत नाही. तेव्हा लोक पोलीस स्टेशन जात नाही. एक महिला म्हणून माझी भूमिका अशी आहे की ह्या हक्कावरती मोका झाला पाहिजे, सराईत गुन्हेगारी थांबली पाहिजे आणि प्रशासनाने याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे. भीतीचं वातावरण आहे महिलांमध्ये, मुलींमध्ये. मुली कुठे बाहेर जात नाही, महिला कुठे बाहेर जात नाही, भीतीचं वातावरण आहे. आधी असं घाबरायचे की टोपीवाल्यापासून भीती आहे, आता भगव्या उपकरणावाल्यापासून भीती झालेली निर्माण. तर कुठेतरी ते थांबलं पाहिजे आणि याची दखल वरती घेतल्या जाणार हे 100% आहे. आपण आज बघितलं श्रीरामपूरमध्ये पोट्याचा उलाढाल होत असतो. आज कुठे गेल्या 2 दिवसापासून ते ठप्प आहे. प्रशासन जागे होणार आहे या गोष्टीला आणि आपल्याला साथ देणार. श्रीरामपूरमध्ये ही हत्या झाली ही अत्यंत दुर्दैवी आणि वाईट स्वरूपाची आहे. मी बऱ्याच दिवसापासून बघतो हे श्रीरामपुरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण बिघडलेली आहे. याला कारणीभूत या राजकीय लोकांनी ह्या गुंडांना पाठीशी घातल्यामुळे हे प्रशासनावर दबाव आणून या गुंडांना साथ देतात. या गुंडगिरी पूर्ण बंद झाली पाहिजे आणि महिला, स्त्रिया, संत, महंत, धर्म हा सुरक्षित राहिला पाहिजे. याच्यासाठी
हे आंदोलन कायम चालू राहील. माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा गृहमंत्री यांनी प्रत्यक्षात येऊन याचा बंदोबस्त केल्याशिवाय हे आंदोलन बंद होणार नाही आणि सर्व समाज संघटित होऊन याला तोड देईल. जोपर्यंत सर्व गुंड यांचा